शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा अपडेट प्रधानमंत्री पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापाठोपाठ हा देखील हप्ता आता बँकेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. एकूण 64 लाख शेतकऱ्यांना हा लाभ वितरित व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एक मोठं अपडेट. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात आता एकाच वेळेस हा प्रधानमंत्री पीक विम्याचा जो काही हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. एकूण 2,555 कोटी रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कुठले जिल्हे पात्र आहेत आणि याच्यामध्ये कोणते कोणते शेतकरी त्या ठिकाणी पात्र होणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा उर्वरित पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रथमतः खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 मधील 2,87 लाख रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. सोबतच पहा, खरीप हंगाम 2023 मधील 181 कोटी आणि रब्बी हंगाम 2023-24 मधील 63 कोटी 14 लाख रुपयांची जी काय रक्कम आहे ती सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर खरीप हंगाम 2024ची जी काय अग्रिमची रक्कम आहे ती 2,308 कोटी रुपये, सर्वात जास्त रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सोबतच पहा, यासाठी जे काय पात्र असणारे जिल्हे आहेत ते पात्र असणारे जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आता या ठिकाणी हे जे काय पैसे आहेत ते एकूण 22 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 100% जमा केले जाणार आहे. तर यामध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे असेल, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. आता हे पैसे तुमच्या खात्यावरती आलेत की नाही हे कसं चेक करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक, काळजीपूर्वक नीट पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे ते PMFBYच्या साईटवरती. पीक विमा असं सिम्पल गुगलवरती टाईप करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल. प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स PMFBY त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. फार्मर कॉर्नरवरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर वरती क्लिक केल्यानंतर हा असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. जो मोबाईल नंबर तुम्ही पीक विमा भरण्यासाठी वापरला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड व्यवस्थित एंटर करून घ्यायचा आहे. कुठलीही प्रकारची चूक त्याच्यामध्ये करायची नाही आणि रिक्वेस्ट फॉर OTP या ऑप्शनवरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला 6 डिजिटचा OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल. तो OTP व्यवस्थितपणे इथं एंटर करून घ्यायचा आहे आणि एंटर केल्याच्यानंतर सबमिट या बटनावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर हा असा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल. फार्मर नेम, मोबाईल नंबर, रेसिडेन्शियल ॲड्रेस, त्याच्यानंतर प्रिव्हियसली पॉलिसी डिटेल्स याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं ते म्हणजे 2024 खरीपचं चेक करायचं याच्यामध्ये. बघा, याच्यानंतर हा असा इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचा पॉलिसी नंबर येईल. मग नंतर कुठलं पीक होतं ते पीकसुद्धा येईल. ॲप्लिकेशन स्टेटस त्याच्यानंतर येईल. डेट क्रिएटेड येईल. त्याच्यानंतर सम ॲश्युर्ड किती आहे तुमची आणि पॉलिसी ॲप्रूव्ह आहे की नाही हा सुद्धा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसू लागेल. बरोबर, त्याच्यानंतर खाली जे आहे ते फार्मर अकाउंट डिटेल्ससुद्धा याच्यामध्ये दिसतील. तर हा जो पीक विमा तुम्हाला इथं दिसणार आहे तो फक्त आहे त्या ठिकाणी अग्रिमच्या व्यतिरिक्त कुठलाही पीक विमा तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही आहे. बघा, याच्यानंतर जे आहे तर पॉलिसी स्टेटस तुमचं ॲप्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर क्लेम डिटेल जे काय आहे तर क्लेम डिटेलमध्ये व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला क्लेम डिटेल त्या ठिकाणी दिसून येतील. मग ते तुमचा अकाउंट नंबर असेल, तुमचं क्रॉप डिटेल, क्लेम टाईप असेल, तुमचा इल्ड बेस आहे आणि क्लेम अमाऊंटसुद्धा या ठिकाणी असेल. क्लेम डेट असेल, UTR नंबर असेल आणि क्लेम स्टेटस तुमचा क्लेम कॅल्क्युलेटेड झाला आहे की नाही ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा, आता इथं तुमची क्लेम अमाऊंट आणि क्लेम स्टेटस जर कॅल्क्युलेटेड असेल तर तुमचा पीक विमा हा 100% तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार आहे.
इथं जर तुमचा UTR नंबर जर पडला तर असं समजायचं की तुमच्या खात्यामध्ये ऑलरेडी पीक विमा हा आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही माहिती पाहू शकता. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जरूर शेअर करा. तुमचा पीक विमा जमा झाला आहे का कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.